पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं की आपण संतनगरी शेगाव मध्ये आलो होतो. तर इथं आल्याला लागायचं होतं आपल्या ते दर्शनाच्या रांगेत, पण हे पोरं येड्यावानी इकडे तिकडे पळायचंच करू लागले. यायला म्हणलं आरामशीर चला रे बा. तिकडे रांग पाहत पाहत आपण लांब लोक आलो, पण रांग का उरकायचं नावच घेऊ राहिली नव्हती. तेवढ्यात आज प्रगट दिन असल्यामुळे खूप गर्दी पण होती. या लेकराला म्हणलं चला बरं बा आज मुखदर्शनच घेऊ. इकडे सगळ्या शेगावले फेरफटका मारला आम्ही आणि इकडे वाहन आकडे आलो आणि इथून आत आलो. म्हणजे जसं आत आलेलं या लेकराने घेतल्या याच्या यांच्या चपल्या घेतल्या. आपण निघलो बाहेर जायच्या रस्त्यानं, पण आपले पायपा भाऊ कसे झाले होते. तिकडे आम्ही थेट इकडे वाहन आकडे आलो. इकडून दांदे आपली गाडी पाहिली, पण गाडी का सापडली नाही. मग इकडे बाकड्यावर बसलो आणि इकडे थेट बाहेर आलो. निथून जसं अष्टगंध घेतलं ना आपल्या छोट्या बहिणीले हे डमरू घेतलं आणि इकडे बाहेर आलो. तर तिकडे बाहेर आलेले दिसली ना बाई आपल्याला गाडी. मग गाडीत आलो, गाडीत बसलो. त्या गाडीवाल्यानं जसं बसलो तशीच गाडी चालू केली, पण आपल्याला वाटलं का घरीच चाललो काय. पण भावना आणून घातला आम्हाला ते तिकडे आनंद सागराकडे. इथे येऊन बसा म्हणे. तेवढ्यात उजळलं होतं आम्हाला. मग या दुर्गाने आणल्या होत्या जवळपासच्या खोडक्या आणि भावना पेटवल्या खोडक्या, पण तेवढ्यात लागले होते आम्हाला भूक. मग तेवढ्यात ते प्रसादालय पण उघडलं होतं. मग इकडून मस्तपैकी प्रसाद खाल्ला गजान बाबाचा आणि ते तिकडे गाडीकडे येऊन गाडीत बसलो. गाडीत बसलो